नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं 6वं प्रकरण चालू आहे व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण व्यवसायाची ग्राहकांप्रतीची जबाबदारी अभ्यासणार आहोत. आता मुलांनो, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे किंवा एक वाक्य आपल्या कानावर नेहमी पडतं की ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. कोण आहे? राजा आहे. मग विचार करा, असं का म्हटलं असेल बरं की ग्राहक बाजारपेठेचा राजा कसा काय असतो? आपण दुकानात गेल्यानंतर मात्र आपल्याला असं कधी जाणवत नाही की आपण राजा आहोत, किंवा एखादा दुकानदार आपल्या गरजांबाबत किंवा आपल्याबाबत जास्त काळजीपूर्वक विचार करतो किंवा आपल्या गरजा किंवा आपल्याशी अतिशय चांगलं बोलतो, असं आपल्याला का जाणवत नाही? मग अशा वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की ग्राहक हा बाजारपेठेचा राजा का असतो? कारण ह्या ग्राहकाने जर व्यावसायिकाकडून वस्तू खरेदी केल्या तरच व्यावसायिकाला उत्पन्न मिळणार आहे. दुसरा उत्पन्नाचा कोणताच मार्ग असत नाही. लक्षात घ्या, साधं एखादं दुकान जरी असेल तरी त्या दुकानामध्ये ग्राहक गेल्यानंतर त्या ग्राहकाने माल खरेदी केल्यानंतरच ते दुकान चालू राहील. जर हे ग्राहकच त्या दुकानात गेले नाही तर ते दुकान चालू राहील का? तर ते दुकान बंद पडेल. त्यामुळे ग्राहकांनी त्या दुकानात सतत यावं, सतत वस्तू खरेदी केली जावी म्हणून त्या दुकानदाराने काळजी घेतली पाहिजे, ग्राहकांशी प्रेमाने वागलं पाहिजे. कारण ग्राहकांच्या खर्चावरच त्याचं उत्पन्न अवलंबून असतं. म्हणजे ग्राहकाने वस्तूसाठी खर्च केला तरच त्या व्यावसायिकाला, त्या दुकानदाराला उत्पन्न मिळेल, अन्यथा त्याला कोणताही मार्ग असत नाही. म्हणजे दुकान त्याने जे टाकलेलं आहे ते कशासाठी टाकलेलं आहे की त्याच्या दुकानातून ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्या पाहिजेत. पण ग्राहकांनी जर वस्तूच खरेदी केल्या नाही तर ते दुकान चालेल का? तर ते दुकान बंद पडेल, ते दुकान चालणारच नाही. म्हणून ग्राहकाला बाजारपेठेचा राजा म्हटलं पाहिजे. म्हणून ग्राहकाला बाजारपेठेचा राजा असं म्हणतात. कारण ग्राहक अशाच दुकानात जातो की ज्या दुकानातून घेतलेल्या वस्तू त्याला योग्य किमतीत मिळतात, जो व्यापारी किंवा व्यावसायिक किंवा दुकानदार त्याच्याशी चांगल्या पद्धतीने वागत असतो, त्याचबरोबर त्याला योग्य किमतीत योग्य दर्जाच्या वस्तू देत असतो आणि त्या वस्तू वापरून ग्राहकाचं समाधान होत असतं. अशाच दुकानांमध्ये ग्राहक जात असतात. किंवा आपण आपला जरी विचार केला तरी सुद्धा आपण याच वृत्तीने वागत असतो, तशीच क्रिया करत असतो, कृती करत असतो. म्हणून ग्राहक हा बाजारपेठेमध्ये अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा घटक आहे. मग अशा वेळेस व्यवसायाने या महत्त्वाच्या घटकांप्रती काय जबाबदारी पार पाडली पाहिजे ते आपण विविध मुद्द्यांच्या आधारे अभ्यासणार आहोत. आता इथे पहिला मुद्दा आहे उत्कृष्ट किंवा चांगल्या दर्जाचे उत्पादन. मग व्यवसायाने काय केलं पाहिजे की त्यांचं जे उत्पादन आहे ते कसं असायला हवं? उत्कृष्ट असायला हवं, चांगल्या दर्जाचं असायला हवं. चांगला दर्जा म्हणजे खराब दर्जा असू नये. ग्राहक ज्या किमतीत वस्तू खरेदी करतो त्याच किमतीचा दर्जा त्याला मिळायलाच हवा. म्हणजे काय की कधी कधी आपण वस्तू जर कमी किमतीत खरेदी करत असेल तर त्याचा दर्जा थोडाफार कमी असेल तर आपण समजू शकतो. पण जर आपण एखाद्या वस्तूची किंमत जास्त देत असेल तर अशा वेळेस त्या वस्तूचा दर्जा तेवढ्या किमती एवढाच असायला हवा. त्या किमतीपेक्षा कमी दर्जाची किंवा कमी प्रतीची उत्पादने व्यावसायिकाने ग्राहकांना देऊ नये, कारण ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. आणि असं जर झालं, एकदा का ग्राहकांचा विश्वास उडाला तर ग्राहक व्यवसायात, त्या दुकानात, त्या व्यवसायाची किंवा वस्तू त्या कंपनीची घेत नाही. म्हणून व्यावसायिकाने काय केलं पाहिजे की ज्या किमतीत वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहे त्या किमतीचा दर्जा, चांगला दर्जा ग्राहकाला दिलाच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी जर मग आता व्यवसायाने चांगला दर्जा किंवा उत्कृष्ट दर्जा कसा ठेवायचा की बऱ्याचदा की वस्तूचा दर्जा कसा आहे हे ठरवण्यासाठी काही मानक संस्था असतात. मग याच्यामध्ये थोडक्यात आपण म्हणतो ना ISI किंवा ISO किंवा ट्रेडमार्क असलेल्या वस्तू की ज्याचा एक ठरवलेला दर्जा असतो. मग ह्या दर्जा ठरवण्यासाठी काही संस्था कार्यरत असतात. तर या संस्थांकडून त्या वस्तूचा दर्जा जो आहे तो तपासून घेणं गरजेचं आहे. जर अशा संस्थांनी दर्जा तपासला असेल आणि त्यांचं मानांकन दिलं असेल, चिन्ह ते वापरण्यास परवानगी देत असतील तर एवढी गोष्ट समजून जायची की
आपण चांगल्या दर्जाची वस्तू वापरत आहोत. लक्षात येते ना? म्हणजे तुम्ही जर हेल्मेट पाहिलं तर हेल्मेटवरती बऱ्याचदा ISI असं प्रकारचं चिन्ह दिलेलं असतं, शिक्का असतो. तर ज्यावेळेस अशा प्रकारचं चिन्ह वस्तूवरती असेल तर अशा वेळेस चांगल्या संस्थेने त्या वस्तूची गुणवत्ता तपासली आहे आणि त्या वस्तूची गुणवत्ता आणि दर्जा हा अतिशय चांगला आहे, उत्कृष्ट आहे, वापरण्यासाठी योग्य आहे. अशा प्रकारचा त्या मानांकनाचा किंवा मानकाचा अर्थ होत असतो. त्यामुळे शक्यतो व्यावसायिकाने काय केलं पाहिजे की वस्तू कोणत्या प्रकारची आहे ते पाहूनच चांगल्या दर्जाची वस्तू देणं गरजेचं ठरतं. त्यानंतर दुसरं आहे योग्य किंमत. व्यवसायाने वस्तूची योग्य किंमत आकारली पाहिजे. म्हणजे मी इथे सांगितलं होतं की ज्या प्रकारचा दर्जा आहे त्या प्रकारचीच किंमत असायला हवी. दर्जा चांगला नाही आणि तरीसुद्धा जर एखादा विक्रेता किंवा व्यावसायिक त्या वस्तूची किंमत जास्त लावत असेल तर अशा वेळेस ती ग्राहकांची फसवणूक होत असते. म्हणजेच ग्राहकासाठी त्या वस्तूची किंमत अवाजवी असते, म्हणजे चुकीची असते, रास्त असत नाही. अशा वेळेस व्यावसायिकाने काय केलं पाहिजे की वस्तूची योग्य किंमत आकारली पाहिजे. किंमत आकारताना त्या वस्तूचा दर्जा किंवा खर्च या गोष्टींचा सुद्धा विचार केला पाहिजे. मग दर्जा जर चांगला असेल तर विक्रेता थोडीफार जास्त किंमत लावू शकतो, पण दर्जा जर सामान्य असेल तर अशा वेळेस जास्त किंमत लावणं चुकीचं आहे, कारण इथे ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं की बऱ्याचदा वस्तूवरती काय लिहिलेलं असतं, MRP लिहिलेलं असतं. आता हे MRP म्हणजे तुम्हाला माहिती आहे मॅक्झिमम रिटेल प्राईस, म्हणजेच जास्तीत जास्त त्या वस्तूची रिटेल प्राईस म्हणजे किरकोळ किंमत आणि M म्हणजे मॅक्झिमम. मग ज्यावेळेस एखाद्या वस्तूची MRP लिहिलेली आहे तर त्या प्रत्येक वस्तूवरती ही MRP लिहिलीच पाहिजे. बऱ्याचदा ही जी MRP आहे हे दुकानदार लिहितात, उत्पादक लिहित नाही. यामुळे इथे सुद्धा ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. किंवा MRP सुद्धा योग्य पाहिजे. सद्यस्थितीमध्ये कधी कधी उत्पादक जास्त MRP लिहितात, त्यामुळे दुकानदार काय करतात की जास्त किमतीत म्हणजे जेवढ्या त्या वस्तूचा दर्जा आहे त्याच्यापेक्षा जास्त MRP लिहितात. त्यामुळे ग्राहकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते. मग त्यामुळे MRP जेवढी लिहिलेली आहे तर ती लिहिताना सुद्धा वस्तूचा दर्जा किती झालेला आहे, त्याला खर्च किती झालेला आहे, तर ते व्यावसायिकाला नफा किती मिळवायचा आहे हा विचार करूनच उत्पादकाने MRP लिहिली पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याचदा MRP असेल तर दुकानदाराने सुद्धा MRP या किमतीलाच वस्तू विक्री केली पाहिजे. किंवा MRP सुद्धा ही सुद्धा जास्तीत जास्त किरकोळ किंमत आहे. याच्यापेक्षा समजा एखादी वस्तू 22 रुपयाला असेल तर दुकानदाराने ती 20 रुपयाला देण्यास हरकत नाही. आपण ती घेऊ शकतो आणि ग्राहकांचा तो हक्क सुद्धा आहे. त्यामुळे विक्रेत्याने सुद्धा काय केलं पाहिजे की MRP समजा 22 असेल तर ती वस्तू 25 रुपयाला विक्री करणं असं असू नये किंवा अशा प्रकारची विक्री करू नये, याचा सुद्धा विचार ह्या व्यावसायिकाने केला पाहिजे. त्यानंतर पुढील आहे ग्राहकांची सुरक्षितता. आता ग्राहकांची सुरक्षितता म्हणजे काय की उत्पादक ज्या वस्तू उत्पादित करत असतो त्या ग्राहकांना हानिकारक असू नये, की त्याने ग्राहकांची सुरक्षितता राखली जावी, ग्राहकांना कोणत्याही प्रकारे हानी पोहोचू नये किंवा ग्राहकांच्या आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होऊ नये याची काळजी व्यावसायिकाने घेतली पाहिजे. कारण इथे आपण ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. जर त्याचीच सुरक्षितता राखली गेली नाही तर खूप मोठ्या प्रमाणात त्या व्यवसायाला हानी पोहोचू शकते. त्यामुळे व्यावसायिकाने अशा प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन केलं पाहिजे की ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. अशा प्रकारे वस्तू उत्पादित केल्या पाहिजेत. मग ज्यावेळेस आपण ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार करतो त्यावेळेस उत्पादकाने काय केलं पाहिजे की ज्यावेळेस वस्तू तयार केल्या जात असतात तर त्या तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंवरती अशा प्रकारेच प्रक्रिया करावी की ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम जाणवणार नाही. मग यामुळे काय होतं की ग्राहकांचा त्या वस्तूंवरती एक प्रकारे चांगला विश्वास बसत असतो. त्यानंतर पुढील मुद्दा आहे जाहिरातीमधील प्रामाणिकपणा. आता हा अतिशय सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. पहा मुलांनो की बऱ्याचदा आपण एखाद्या वस्तू बाजारपेठात आलेल्या आहेत हे समजण्यासाठी व्यावसायिक काय करत असतात, जाहिरात करत असतात.
कशासाठी जाहिरात केली जाते की ती वस्तू इतर वस्तूंपेक्षा कशी चांगली आहे आणि ती कशी चांगल्या प्रकारे वापरल्यानंतर आपल्याला रिझल्ट देते याच्यासाठी जाहिराती दाखवल्या जातात. परंतु जाहिराती बनवताना व्यावसायिकाने काय केलं पाहिजे, त्या प्रामाणिकपणे जाहिराती बनवल्या पाहिजे. मग प्रामाणिकपणे जाहिराती म्हणजे काय की वस्तूची जी गुणवत्ता आहे, दर्जा आहे, तर ती गुणवत्ता त्याचा दर्जा ज्या प्रमाणात आहे ते प्रमाण दाखविण्यासाठीच म्हणजे सत्य माहिती ही जाहिरातीमध्ये दाखवली पाहिजे. बऱ्याचदा आपण आज टी व्हीवरती अनेक जाहिराती पाहतो. त्या जाहिरातीमध्ये आपल्याला काय दिसतं की जाहिरातीमध्ये जे दाखवलं जातं ते प्रत्यक्षात आपल्याला त्याचा तशा प्रकारे अनुभव येत नाही, तरीसुद्धा आपण त्या वस्तू खरेदी करत असतो. म्हणजे कुठेतरी ग्राहक त्या जाहिरातीला भुलत असतो. मग अशा वेळेस एकदा भुलल्यामुळे की जर आपल्याला त्या वस्तूचा तसा अनुभव येत नसेल किंवा तसा रिझल्ट मिळत नसेल तर आपण त्या वस्तू खरेदी करणार आहोत का? नाही. त्यामुळे त्या कंपनीवरती ग्राहक अविश्वास दाखवतो. मग यामुळे त्या कंपनीला, त्या व्यवसायाला खूप मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते. म्हणून व्यावसायिकाने काय केलं पाहिजे की जाहिरात जशी आहे वस्तू तशाच प्रमाणात ती जाहिरात दाखवली पाहिजे की जेणेकरून ह्या जाहिरातीमुळे काय होतं की वस्तू कशी आहे, कोणत्या दर्जाची आहे, कोणत्या कारणासाठी आहे, तर यासाठी ही जाहिरात प्रामाणिकपणेच केली पाहिजे की जाहिरात या कारणासाठी किंवा व्यवस्थितपणे करावी की जेणेकरून ग्राहकांची दिशाभूल होणार नाही किंवा योग्य प्रकारे जाहिरात करावी की जेणेकरून वस्तू ज्या दर्जाच्या आहे, ज्या गुणवत्तेची आहे त्याच गुणवत्तेप्रमाणेच जाहिरात करावी. जाहिरात योग्य असेल तर ग्राहकसुद्धा योग्य मिळतात. त्यानंतर 5 आहे विक्रयोत्तर सेवा. आता विक्रयोत्तर सेवा म्हणजे काय, म्हणजेच विक्री झाल्यानंतरची सेवा. विक्रयोत्तर सेवा म्हणजे काय की वस्तूची विक्री झाल्यानंतरची सेवा, म्हणजे त्याला विक्रीनंतरची सेवा असं म्हटलं जातं. आता विक्रीनंतरची सेवा म्हणजे काय बरं? आता पहा की उदाहरणार्थ जर समजा आपण एखादी वॉशिंग मशीन घेतलेली आहे किंवा एखादा टी व्ही घेतलेला आहे, तर ते आपण खरेदी केलेलं आहे, घरी आणलेलं आहे, पण आपल्याला ते लावता येतं का व्यवस्थित? नाही लावता येत. कारण ज्या वेळेस एखादी कंपनी किंवा व्यावसायिक वस्तू विक्री करत असतो तर त्यावेळेस त्या वस्तू विक्री केल्यानंतर ज्यावेळेस त्या आपल्या घरी येतात त्यावेळेस त्या वस्तूंना व्यवस्थित सेटिंग करावं लागतं. त्या वस्तू कशा वापराव्यात किंवा कशा वापरल्या जाव्यात, कशी काळजी घ्यावी, तर याबाबत माहिती त्या दुकानदारातील एखादा व्यक्ती किंवा जे म्हणजेच की जिला त्या वस्तूच्या वापराबाबतचं, काळजीबाबतचं ज्ञान आहे अशी व्यक्ती येऊन ती वस्तू कशी वापरायची याची माहिती देत असतो. म्हणजेच याला विक्रीनंतरची सेवा असं म्हटलं जातं. किंवा आपण टी व्ही आणला असेल तर तो टी व्ही व्यवस्थित सेट टॉप बॉक्सला जोडून देऊन, व्यवस्थित चालू करून देऊन, त्याची सेटिंग करून देऊन आपल्याला ती सेवा देत असतो. म्हणजे वस्तू एकदा विकली त्यांनी, आपण टी व्ही घेऊन आलोय, पण तो टी व्ही घेऊन आल्यानंतर मग आपण आपलं ते काम करायला पाहिजे, पण ते असं होत नाही कारण आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे दुकानदाराने, व्यावसायिकाने ह्या विक्रीनंतरच्या सेवा काही वस्तूंसाठी देणं आवश्यक असतं आणि त्या दिल्याच पाहिजे. मग ह्या विक्रीनंतरच्या ज्या सेवा आहेत त्या अतिशय योग्य प्रकारे दिल्या पाहिजेत, प्रभावी दिल्या पाहिजेत की जेणेकरून ग्राहक त्याच दुकानात जाईल, त्याच व्यावसायिकाची वस्तू खरेदी करेल. त्यामुळे अशा काही वस्तू बाजारपेठेमध्ये असतात की त्या वस्तू आपण खरेदी केल्यानंतर, त्या वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्या वस्तूंबाबत काहीतरी सेवा द्याव्याच लागतात. उदाहरणार्थ टी व्ही आणला तर टी व्ही जोडून देणं, त्याचे व्यवस्थित सेटिंग करून देणं, किंवा वॉशिंग मशीन आणली तर ती व्यवस्थित जोडून देणं, त्याचं पाण्याची सुविधा किंवा तो पाईप असेल किंवा व्यवस्थित मशीन कशी चालवायची, किती वेळ ठेवायची किंवा किती वेळ ठेवल्यानंतर काय होऊ शकतं, त्याची काळजी कशी घ्यायची, ही सर्व माहिती ही विक्रयोत्तर सेवामध्येच येत असते. त्यामुळे व्यावसायिकाने विक्रयोत्तर सेवा, जर वस्तू कोणत्या प्रकारची आहे तो प्रकार विचारात घेऊन विक्रयोत्तर सेवा देणं गरजेचं आहे. मुलांनो, आपण काय करणार आहोत की सुरुवातीचे 5 मुद्दे अभ्यासलेले आहेत. लेक्चर खूप मोठं आणि कंटाळवाणं होऊ नये म्हणून आपण फक्त सुरुवातीच्या 5 मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. आपण उर्वरित जे काही 5 मुद्दे आहेत ते पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. त्यामुळे आपण आता काय करूया की फक्त ह्या 5 मुद्द्यांचा पुन्हा एकदा थोडक्यात अभ्यास करूया.
पहिलं आपण काय पाहिलेलं, उत्कृष्ट किंवा चांगल्या दर्जाचे उत्पादन म्हणजे काय, की व्यावसायिकाने ग्राहकांना ज्या वस्तू विक्री केल्या जातात त्या वस्तूंचा दर्जा चांगला ठेवला पाहिजे, उत्कृष्ट ठेवला पाहिजे. त्याचबरोबर तो दर्जा राखण्यासाठी त्या व्यावसायिकाने ISI, ISO किंवा ट्रेडमार्क अशा प्रकारच्या ज्या काही म्हणजेच मानक संस्था आहेत त्या मानक संस्थांकडूनच त्या वस्तूंचा दर्जा तपासला पाहिजे आणि तपासलाच पाहिजे, की जेणेकरून ग्राहकांचा त्या वस्तूंवरती त्या दर्जावरती विश्वास बसेल. त्यानंतर योग्य किंमत म्हणजे वस्तूचा जो काही दर्जा आहे तो दर्जा पाहूनच व्यावसायिकाने वस्तूची योग्य किंमत आकारली पाहिजे. त्या वस्तूसाठी किती खर्च आला, त्याचा नफा किती ठेवायचा, तर हा विचार करूनच व्यावसायिकाने वस्तूची योग्य किंमत आकारली पाहिजे आणि त्या वस्तूची जेवढी किंमत आहे ती त्या वस्तूवरती लिहिलीच पाहिजे. सद्यस्थितीमध्ये वस्तूच्या किमती त्या वस्तूवरती लिहिलेल्या असतात, तर त्याला MRP असं म्हटलं जातं. MRP म्हणजे काय सांगितलं होतं, मॅक्सिमम रिटेल प्राईस, जास्तीत जास्त किरकोळ किंमत. तर याद्वारे म्हणजे ही जी MRP आहे ती योग्यच लावली पाहिजे. ती लावताना वस्तूचा दर्जा किंवा वस्तू बनवण्यासाठी आलेला खर्च, त्याचबरोबर त्याचा जो काही वेगवेगळ्या प्रकारचे कर भरले असतील किंवा त्याचा जो काही नफा आहे तो विचार करूनच वस्तूची किंमत लावली पाहिजे. त्यानंतर ग्राहकांची सुरक्षितता, उत्पादकाने वस्तू बनविताना ग्राहकांची सुरक्षिततेचा विचार केलाच पाहिजे, कारण वस्तू वापरताना बऱ्याचदा ग्राहकांना अपाय होऊ शकतो, त्यांच्या जीविताला किंवा त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. त्यामुळेच उत्पादकाने वस्तू बनवताना ग्राहकांच्या आरोग्याला किंवा जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचणार नाही अशाच प्रकारे वस्तू बनवाव्यात, कारण ग्राहक हा व्यावसायिकांसाठी राजा नाही तर एक प्रकारचा देवच असतो आणि जर त्याची फसवणूक झाली तर कुठेतरी व्यवसाय आपण विकसित होईल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं राहील. म्हणून काय केलं पाहिजे, की ग्राहकांच्या सुरक्षिततेचा विचार हा व्यावसायिकाने केला पाहिजे. त्यानंतर पुढील पाहिलं आपण जाहिरातीमधील प्रामाणिकपणा, की व्यावसायिकाने त्याची वस्तू ज्या गुणवत्तेची आहे, ज्या दर्जाची आहे त्याच प्रमाणात जाहिरात दाखवली पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला जाहिराती फसव्या असलेल्या दिसून येतात, त्यामुळे व्यावसायिकाने अशा जाहिराती बनवू नये की जेणेकरून ग्राहकाची फसवणूक होईल. त्यानंतर पुढील पाहिलं होतं विक्रोत्तर सेवा. विक्रोत्तर सेवा म्हणजे वस्तू विक्री केल्यानंतरची सेवा, म्हणजे ही व्यावसायिक अशी सेवा देत असतात तर ठराविक वस्तूंबाबत विक्रोत्तर सेवा द्यावीच लागते. मग ही जी विक्रीनंतरची सेवा आहे, काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील की ज्या सर्वसामान्य व्यक्तीला हाताळणं अशक्य आहे किंवा त्याची माहिती मिळाल्याशिवाय तो योग्य प्रकारे हाताळू शकत नाही, तर अशा वस्तू व्यावसायिकाने ग्राहकांना देताना त्या वस्तूंची माहिती योग्य प्रकारे दिलीच पाहिजे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण विविध मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. तुम्हाला या मुद्द्यांबाबत काही शंका असतील तर तुम्ही त्या नंतर विचारू शकता. अशा प्रकारे आपलं हे लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद.